बॉस थोडं हळू, गाडीचा कलर निघायचा नाही तर. सॉरी. तू कशाला आलायस इकडे? कोणी बघितलं तर? हा बॉस, मला ना चपट्या पिनचं चार्जर हवंय. माझा मोबाईल बंद होतोय. चपट्या पिनचं चार्जर? हो. काही अर्जंट आहे का? खूप अर्जंट आहे बघा, मोबाईलच डेड झालाय माझा. ठीक आहे, पण तू जा तिकडे. हा मी इथेच आहे. नाही नाही, तिकडे जा. जर तुला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. तिकडे जा. मी इथेच आहे, मी इथेच आहे. मनामधी झाली फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामधी मनामधी झाली. मन माझं बावरत तुझं हसणं गालात. मन माझं बावरत तुझं हसणं गालात. रान फुल तूच राणी, कस्तुरी तू गंधणारी. काट्यावानी ठार तू ग, मधावानी गोड ग. फडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग. निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. तडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग. निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. फडफड फडफड धडधड धडधड डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. हॅलो. अच्छा, ह्याच्यासाठी हवं होतं चार्जर तुला? खोटं बोलू नकोस माझ्याशी. तू फोनवर बोलतोस एवढ्या वेळ, म्हणजे फोनची बॅटरी तर फुल असणार. नाही आहे बघ. काय काय 1% चार्जिंग. बोलू नकोस केडी. स्विच ऑफ. आणि मुळात तू हे सगळं का करतोयस? हा, तुला कळत नाहीये का किती प्रॉब्लेम होऊ शकतो ते? हे गाडी बिडी पुसायची काय गरज होती? माझं काम मी केलं असतं ना. तू विचार कर, तू या घरातला भाडेकरू आहेस. हे सगळी कामं करत असताना जर तुला आईने किंवा आत्याने बघितलं असतं तर प्रॉब्लेम माझा झाला असता. मला भोगावं लागलं असतं. तू बसला असतास तुझ्या घरात. काय गुलाब? या शहरातल्या सगळ्या गुन्ह्यांच्या मागे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव गुलाब आहे. आणि तुला कसं कळलं हे? मला आता साधू सरांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलंय. सगळ्या गुन्ह्यांच्या मागे म्हणजे हा माणूस खूप मोठा कोणीतरी असणार आहे. साधा सुद्धा माणूस नाहीये हा. गेली इतकी वर्ष तो जर काम करतोय ना तर त्याला शोधणं पण खूप अवघड असणार आहे केडी. पण आपल्याला काहीही करून त्याला शोधावंच लागेल. येस बॉस. आणि तुझ्या आईच्या केसमध्ये पण जी व्यक्ती इन्व्हॉल्व्ड आहे ती हीच आहे. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे. आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच.
तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना तेच स्वप्न माझं देखील आहे. दया, बीपी कंट्रोल झालाय असं वाटतंय. असं वाटतंय म्हणजे अजून झालेलं नाही. झालंय झालंय. मग झालंय तसं सांग ना, जरा हुरूप येतो ना बाबा. हुरूप वाढतो पण माणूस निष्काळजी बनतो. त्यामुळे मी सांगेन ते सगळं करायचं. जे व्यायाम सांगितले आहेत ते नीट फॉलो करायचे, डाएट फॉलो करायचं. हा, आतापर्यंत दुर्लक्ष केलंय का कधी? अरे अजिबात नाही. मग अरे कौशिकी, काका, वा बेटा छान दिसतेस. थँक्यू. दौरा कुठे आजचा? माझा एकटीचा नाही, आम्हा सगळ्यांचा दौरा आहे. आपण कुठे? तुम्ही सांगितलं नाही यांना? अरे हो, ती सांगणारच होतो पण बोलू देईल तेव्हा ना. त्याचं आपलं आल्यापासून औषध, व्यायाम, पथ्य हेच सुरू आहे. बरं बाबा, आत्ता सांग. काही नाही, आपल्या कौशिकीने युवराजचं लग्न ठरवण्याचा निर्णय घेतलाय. हा, त्यासाठी मुलगी बघायला म्हणून चाललो होतो. उत्तम आहे. खरंच तुम्हाला पण हा निर्णय पटलाय ना? अर्थात. अगं हो कौशिकी, पण ज्याचं लग्न जुळवतेस तू, तो जबाबदारीने वागतोय का? काका, आपलं काय ठरलंय तो जबाबदारीने वागावा, ह्यासाठी आपण हा निर्णय घेतोय ना. हो बरोबर आहे तुझं. अगं पण तू त्याच्या लग्नाची जबाबदारी घेऊन कसं चालेल? त्याला अजून त्याचं काय करायचं त्याचं त्यालाच कळत नाहीये. दया, 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 कौशिकीने हा जो काय निर्णय घेतलाय तो नीट विचारांती घेतला असेल. आणि कसं आहे, माणसावर जबाबदारी पडली ना की तो शहाणा होतो. हा, त्यामुळे चाललायत ना, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं जमवून या. हा, चल येतो. नाही पण तूही आला असतं जरा बरं वाटलं असतं. हा, मी आलो असतो पण माझ्या मीटिंग्स अलाइंड आहेत ना. आणि हो दया, आपण मुलाचे बाप आहोत म्हणून सगळी कामं आपणच केली पाहिजे असं नाहीये. अजूनही तुझी तब्येत ठीक नाहीये, काळजी घे. चल येऊ मी. येस कौशिकी, स्वयं. चला. आणि हा कौशिकी, मला माहिती आहे तुला जरा जड जाईल पण इराविषयी मी जे काही सांगितलंय ते तिच्या भल्या करताच सांगितलंय. हो हो, मी आजपासून सुरू करेन आणि तिची ट्रीटमेंट सुद्धा आजपासून सुरू करूया आपण. हो, मी ऑडिओलॉजिस्टला पाठवतो. मग तर त्या गुलाबला शोधलंच पाहिजे. केडी या माणसाला शोधून काढावंच लागेल. तो पाताळात जरी असला ना तरी ह्या माणसाला शोधून काढणार मी. कारण हा माणूस आहे ज्याच्यामुळे मी माझी आई गमावली आहे. ह्या माणसामुळे मी गेल्या कित्येक वर्षात आई अशी मोकळेपणाने हाकही मारलेली नाहीये. फक्त ह्या माणसामुळे माझ्या घरच्यांच्या मनात आणि माझ्या वडिलांच्या मनात माझ्या आईबद्दल राग निर्माण झालाय. केडी, मी नाही सोडणार या माणसाला. मी नाही सोडणार. तो जिथे कुठे असेल ना तिथे मी त्याला शोधून काढीनच. बॉस, तो जिथे कुठे असेल ना त्याला आपण तिथनं हुडकून काढू. पण एकदा तो हातात आला तर त्यानंतर काय? आपण हे जे काही करतोय मिशन अंडर कव्हर कॉप, हे सगळं बंद की कसं? केडी, हे काम मी फक्त माझ्या स्वार्थासाठी नाही करत आहे. मला फक्त माझ्या आईच्या गुन्हेगारापर्यंत पोचायचंय म्हणून नाही करत आहे. माझी आई एक प्रामाणिक आणि चांगली पोलीस ऑफिसर होती आणि लहानपणापासून मी एकच स्वप्न पाहिले की मला माझ्या आईसारखं व्हायचंय. या जगात माझ्यासारख्या आणखीन खूप तारिणी आहेत ज्या अन्याय सहन करतात. मला त्यांचा आवाज व्हायचाय आणि या गुलाब सारख्या लोकांचे मुखवटे काढून टाकायचेत. आणि तसंही मी जर नसले तर ऑन फील्ड तुझा सांभाळ कोण करणार? नाही, एखाद्या गुंडाने जर तुला धरलं आणि तुला सुजवलं तर? मला माहितीच नव्हतं की पोलीस फोर्सने बॉसच्या नावाखाली एक बॉडीगार्ड पाठवल्या म्हणून. मला केडी, मी तुझंही ध्येय विसरलेले नाहीये. मी माझंही ध्येय पूर्ण करणार आहे आणि तुझंही. मी तुझ्या वडिलांना शोधायला मदत करणार आहे. विसरले नाहीये आम्ही.
कुठे होतीस? माझा थ्रोट पेन व्हायला लागला. कधीपासून हाका मारतीये मी? अगं मी काम करत होते. हा वॉट मला खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं, तर तू पटापट मला रेडी कर. ओके? हो हो. ऐक, हेअर ना छान स्ट्रेट करूया, लाईक यु नो एकदम स्मूथ दिसले पाहिजेत ते. हो हो. अरे बापरे, तू इथेस? हिचं आवरून झालं की माझं पण आवरायलंय. हो ना निश्चित? तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे? अगं आम्ही ना ते देवळात जातोय ना काव्य आपण? हो देवळा. हा ताई, हे किती भारी आहे ग, खरंच खूप मस्त आहे. मी हे घेऊन जाते. काव्य थांब, ओरिजिनल आहे ते. ही हळू ग. अरे ताई, इकडे काय करते? चल चल चल, तुझ्यासाठी नाश्ता काढून ठेवला, चल खाऊन घे पटकन. हो 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 आलेच. तारिणी कुठेही येणार नाहीये. का म्हणजे तुला दिसत नाहीये ती मला रेडी करते ते? ए, देवाने 2 हात दिलेत ना, मग कर की स्वतःचा मेकअप स्वतः. तिला कशाला कामाला लावते? नमा जस्ट शट अप. ओके? आणि तुला काय करायचंय? काय करायचं म्हणजे? ती पण माझी बहीण आहे. हो, पण सावत्र, लक्षात ठेव. आणि मोठी ती ना अनाथ आश्रमातलं काम करते, घरची कामं करते. ताई तू ते ठेवून दे. चल माझ्याबरोबर. तू चल, तू नाश्ता करून घे. अगं चल आई. नमा, तारिणी कुठेही येणार नाहीये. ओके? आणि एवढा नट्टापट्टा करून कुठे जायचंय ग तुला? देवळात जायचंय. तुझं काय असतं का नबा? हा, बाजूला हो. अगं बाहेर जाणार म्हणजे 4 लोक बघणार तुमच्याकडे. मग छान तयार होऊन जायला नको? बेलसरेंच्या मुली कशा शोभून दिसल्या पाहिजे. ए, नीट तयार करायचा तिला, छान दिसली पाहिजे. निशो, या लवकर तयार हो बाळा. येस. चल ग लवकर तू पण. चल कामाला लाग. हो हो. मला माहितीये की तू माझं सोडून सगळ्यांचं ऐकणारच, पण तरी मी मूर्ख आहे असं समज आणि लवकर ये. पोळ्याच्या बैलाला रंग लावून झाला की. नमा, व्हॉट डिड यू से? तू काय म्हणालीस? नमा कधी स्मार्ट होणार गॉड नोस. आपल्याकडे कुठे आलेत बैल? नॉनसेन्स. चला चला, आधीच उशीर झालाय, कार्स रेडी आहेत. चला. सुपर. मला असं वाटतं की त्यांनी पोहोचण्याच्या आत आपण तिकडे पोहोचणं अपेक्षित आहे. सो आपण निघूया. त्यांनी पोहोचण्याच्या आधी म्हणजे आपण त्यांच्या घरी चाललोय ना? सॉरी मी सांगायचं विसरून गेले. आपण त्यांच्या घरी नाही चाललोय, आपण रेस्टॉरंटमध्ये चाललोय. मी ऑलरेडी टेबल बुक केलंय. रेस्टॉरंट मध्ये का? अहो गरीब असतील, घर लहान असेल त्यांचं. काकू, घर मोठं असो व छोटं असो, मन मोठं असणं महत्वाचं आहे ना. आणि तसंही आपण किती उदाहरणं बघतो आपल्या आजूबाजूला, ज्यांची घरं फार मोठी आहेत पण मन छोटी. हो हो, माझ्या कितीतल्या बायका आहेत काही अशा. असू दे. अगं पण घराणं तरी तोला मुलाचं असायला पाहिजे ना. हे बघ, माझ्या युवराजचं लग्न मी असं कुठल्याही मुलीशी होऊ देणार नाहीये. काकू 1 मिनिट. आपण आता फॉर्मली भेटायला चाललोय, अजून काहीच ठरलेलं नाहीये. आणि आवड निवड ही फार पुढची गोष्ट आहे नाही का? अगं हो, पण मला काय वाटतं, गरीबा घरची असेल मुलगी म्हणून तेही लगेच तयार झाले लग्नाला. म्हणजे आपल्या युवराजचं लग्न फक्त गरीबा घरच्याच मुलीशी ठरणार आहे असं तुला म्हणायचंय का? हो, असं काय करताय? मी असं कुठे म्हटलं? आपल्या युवराजशी तर कुणीही लग्न करेल. 7 पिढ्या बसून खातील, काही काम करायची गरज नाही. द युवराज खांडेकर आहे तो. चेतना काकी, कष्ट आणि जबाबदारी या 2 शब्दांनी खांडेकर बनतो, बरोबर ना? आणि म्हणूनच मला युवराजला खऱ्या अर्थाने खांडेकर बनवायचं. आणि तसंही मला असं वाटतं की मुलगी श्रीमंत असो, मुलगी गरीब असो, ती संस्कारी हवी, ती गुणी हवी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या युवराजला समजून घेणारी हवी. आणि या आधी असं कधी झालंय का? मी म्हटलं ना होईल तर हो. हो होईल. कुठे चाललायस तू? हा, कुठे? आपण चाललोय ना
आपण हो चाललोय ना आपण म्हणून तर रेडी झालोय ना. आपल्याला जायचंय ना आज. जाऊया चला. छान दिसतोयस. यू लुकिंग व्हेरी हँडसम अँड व्हेरी स्मार्ट. थँक्यू. युवराज हे बघ, मला मान्य आहे की मी घेतलेला निर्णय काही फारसा तुला पटलेला नाहीये, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मला सांग, आजपर्यंत मी कुठलाही निर्णय तुझ्यावर थोपलाय नाही ना? याआधीही मी तुझ्या बाबतीत जे काही निर्णय घेतले ते फक्त आणि फक्त तुझ्या हितासाठी घेतलेत, आणि या निर्णयात सुद्धा तुझंच हित आहे. आज नाही, पण काही दिवसांनी तुला कळेल. एकदा जोडीदार आपल्या आयुष्यात आला ना की आपण आपोआप आपल्या सक्सेसच्या दिशेने चालायला लागतो. सिरियसली. मला नाही वाटत सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. नाही म्हणजे काही लोक ना असलेला ट्रॅक सोडून देतात, मुलांचा सुद्धा विचार करत नाहीत. ॲब्सोल्युटली सेल्फिश. अगं तारिणी, तारिणी, हे बघ रेखा. ए रेखा. हो सर सर, किती वेळ? तू जा ग, पोरीना घेऊन ये. हो आटपतंय त्यांचं. झालंय का? हो घेऊया. कुठे जायचंय तरी उशीर कर. हो झाला. अशी दणादण मारते. कुठल्याही शुभ कार्याला निघालो ना की ही आडवी आलीच पाहिजे. मातोश्री आहेत सोबत, ऍक्शन फिल्म बघतायत. तू एक काम कर, जा त्यांना घेऊन ये, मी बघते हिचं. जा जा जा. अगं बघ तरी जरा. ही बघ काय मारते ती त्या गुंडाला. आई. गुंडा मारे. सुमी. सुमी. ए आई. सुमी, तुझी मुलगी बोलवतीये तुला. आई. नाही, ही माझी मुलगी नाहीये. आई. ही माझी मुलगी आहे. हीच. आले. किती वेळ? काय ग मालू? अगं मी ना जरा बाहेर जाऊन येते. हा बाहेर? सकाळी मी तुला पूजेला फुलं तोडून आणायला सांगितली तेव्हा म्हणालीस की माझे पाय दुखतायत म्हणून, आणि आता बाहेर? आता अचानक संकट येत आहेत ना घरावर, मग काय करणार? म्हटलं जरा देवळात जावं, देवापुढे प्रदक्षिणा घालाव्यात 108. 108 प्रदक्षिणा? पाय दुखतायत. बर. मी एकटी नाही जाते, आम्ही सगळेच चाललोय. आम्ही हे काय आले सगळे मिळून 108 प्रदक्षिणा काढणार देवळात या अशा? आई, आता देवळात निघालोय ना, उगाच प्रश्न विचारून तू खोडा टाकू नकोस मध्ये. तुम्ही निघा रे. चला देवळात जायचंय आपल्याला, वेळेत पोहोचायचंय. चला. तू चल देवळात. नाही गो बाई, एवढ्या प्रदक्षिणा मला नाही जमणार. अगं तू बस, आम्ही घालतो प्रदक्षिणा. नमा, वय काय तिचं? अगं तुला माहिती नाही, ती फायर आहे. निघ तू. प्रसाद घेऊन ये माझ्या. हो येस. हा. काय या आजकालच्या पोरीना कळतच नाही, त्यांना झेपणार आहे का तुला? तू आराम करा. उगाच जीवाला त्रास करून घेऊ तुझा. आणि काही लागलं तर आहेच तुझी लाडकी नात सेवा करायला तुझी. हो आहे ना. काय तुम्ही गेल्यावर तिच्याही डोक्याला जरा शांतता मिळेल आणि मलाही. जाऊन या तुम्ही. आई असं कुचकट बोलू नये का समोरच्याला सतत. अरे बापरे. येतो आम्ही, जाऊन येतो. नाही मला एक सांग, नक्की देवळात चाललाय का? काय संशयी झालीये ही बाई, अशक्य आहे बाबा. देवळात चाललेत.